भोगवाटे पाडासाठी याचा मोठा फायदा होणार. शेतकऱ्यांच्या शेतीची जमीन मोजताना याआधी शेतकऱ्याला आपली जमीन मोजायची असेल तर 10,000 12,000 आजूबाजूच्याही शेतकऱ्याची जमीन मोजण्याची आवश्यकता असायची आणि त्यानुसार मग खूप मोजणी किचकट आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांना मोजणी फी भरावी लागत होती. पण आपल्या सरकारने आता 200 रुपयामध्ये पोट हिस्सा मोजणी मंजूर केली आहे आणि या 200 रुपयामध्ये जेवढे काही पोट हिस्से असतील, समजा 5 पोट हिस्से आजूबाजूला असतील तर 1,000 रुपयामध्ये संपूर्ण मोजणी या शेतकऱ्याची होईल. त्यामुळं 10,000 12,000 15,000 पर्यंत ज्यांना खर्च लागत होता त्या शेतकऱ्यांना फक्त आता 1,000 रुपयामध्ये 5 पोट हिस्से असेल तर 200 प्रत्येकाचे 1,000 रुपयेच लागतील. त्यामुळं जवळपास खूप मोठा एक भार शेतकऱ्यावरचा दूर झाला आणि आता जमीन मोजणी सोपी झाली. सरकारने खाजगी भूकरमापकांनाही सुद्धा आता परवानगी दिली आहे. खाजगी भूकरमापक जिल्हाधिकारी आता नेमणार आहे. ते जे खाजगी भूकरमापकची मोजणी हे आमचे भूकरमापक जे आहे गव्हर्नमेंटचे ते त्याला सर्टिफाईड करतील आणि राज्यामध्ये पुढच्या वर्ष दीड वर्ष वेळ लागेल. वर्ष दीड वर्षामध्ये आपलं राज्य 15 दिवसाच्या मोजणीवर येईल. आत्ता मोजणीला 60 दिवस लागतात. 15 दिवसात मोजणी झाली पाहिजे. मोजणीनंतरच खरेदी खत झालं पाहिजे. खरेदी खत झाल्यानंतर म्युटेशन झालं पाहिजे. जर आपण हे केलं तर स्पॉटवरची परिस्थिती आणि रजिस्ट्रीमध्ये जे त्या ठिकाणी आराजी असेल ती सारखी असेल. त्यामुळं वाद तयार होत नाही. कोर्टातले वाद मोठ्या प्रमाणात कमी होतील. यवतमाळ जिल्हा वन हक्क जागासंदर्भातला यवतमाळ जिल्ह्याचा प्रश्न आहे. महसूल विभागाच्या संबंधित कारेगाव नावाची एक वस्ती आहे त्या ठिकाणी वन हक्क जागाचे लोकांनी अर्ज केले. मात्र ते अर्ज आदिवासी समाजाचे अर्ज असताना महसूल विभागाने त्यांना बिगर आदिवासीच्या निकषात बसवला आणि 3 पिढ्यापूर्वीचे त्यांना पुरावे मागत आहे आणि आदिवासींना बिगर आदिवासीचे निकष लागू करून वन हक्क कायदा पायदळी तुडवला जातो. नाही, असं जर असेल तर मी तातडीनं बैठक घेईल. वन हक्क जो मंजूर करतं ती ग्रामस्तरीय वन हक्क समिती मंजूर करतं आणि ग्रामस्तरीय वन हक्क समितीची आता फेररचना झालेल्या आहेत. मी त्या ग्रामहक्क वन समितीने केलेले जे काही दावे आहेत किंवा जे काही अर्ज त्यांनी मंजूर केले असतील त्याच अर्जाला जिल्हास्तरीय वन हक्क समिती मान्यता देणार आहे. त्यामुळे असं कुठं झालं असेल तर याचा फेर आढावा सरकार घेईल आणि यातनं त्या गरीब शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अर्ज फेटाळल्यानंतर 60 दिवसाची अपीलाची मुदत मिळते पण पोस्टाने 45 दिवस उलटल्यानंतर आता घरी महसूल विभाग नाही, सरकार म्हणून लक्ष टाकू. जर काही असे अडचण तर विशेष बाबून मंजुरी देऊ. पण त्या आदिवासी शेतकऱ्यांवर मात्र नुकसान होऊ देणार नाही किंवा त्यांचा कुठलाही हक्क जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळांना फोन केला विड्रॉल करण्यासाठी. रोहित पवारांनी भेट घेतली सपकाळांची की बारामतीत विड्रॉल करावं. माझीही हर्षवर्धन सपकाळजींना विनंती आहे की त्यांनी काँग्रेसनी उमेदवारी परत घेतली पाहिजे. मी आधीही सांगितलं आहे की ही सीट जी आहे ही अजितदादांची सीट आहे आणि दुर्घटना इतकी मोठी होती की अजूनही 14 कोटी महाराष्ट्र जनतेला त्याचं दुःख आहे. न विसरणारं आहे. कधीच न विसरणार दुःख आहे. आणि मग त्या बारामतीमध्ये प्रत्येक नागरिकाची मागणी आहे, जनतेची मागणी आहे, जनभावना आहे. तर काँग्रेसनी जनभावनेचा आदर केला पाहिजे आणि या राज्याचे संस्कार संस्कृती काँग्रेसने टिकवली पाहिजे. कारण आपण अनेक पूर्व उदाहरणं अशी आहेत. अशा दुर्घटनामध्ये आपण कधी निवडणुका लढत नाही. त्या अनोखोच करतो त्या परिवाराकरता. आणि आदरणीय सुनेत्राताई आमच्या वहिनी या खऱ्या अर्थाने आता अजितदादाची धुळा सांभाळण्यासाठी तयार झाल्या आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. शरद पवार राज्यात नेहमीच अनेक राजकीय गोष्टींसाठी पुढाकार घेतात. मात्र हे राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी यंदा त्यांचा पुढाकार दिसत नाही. माझी त्यांनाही विनंती आहे शरद पवारजींना की त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना प्रगल्भ नेता म्हणून आपण म्हणतो आहे तर प्रगल्भ नेत्याचेच एक लक्षण आहे की पुढाकार घेऊन अशा याच्यामध्ये सुनेत्राताई पवारांना साथ दिली पाहिजे. मला वाटतं ते साथ देतीलही. विड्रॉला वेळ आहे. मला वाटतं इथून काही मार्ग निघेल.
त्यांचा मोठा भाऊ म्हणून सुनीता पवार यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याला निवडून येईल असं शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. तुमच्यावरही जबाबदारी आहे मला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी, राष्ट्रीय अध्यक्ष नवीनजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि संपूर्ण महाराष्ट्राची 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे, आणि दुसरीकडे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण शिवसेना आणि महायुतीचे सर्व घटक हे सुनेत्रा पवारच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. नागपूर महानगरपालिकेनं 25,000 नागरिकांना जे आहे ते अतिरिक्त पाण्याची बिलं पाठवलेली आहे. 3,000 रुपये झोपडी भागात 3,000 रुपये पाण्याची बिलं पाठवलेलं आहे. तुम्ही पालकमंत्री म्हणून याची दखल घ्याल का? चौकशीचे आदेश काय झालं की आम्ही जेवढं पाणी नागपूर शहराला देतो, पाणी मंजूर समितीचा अध्यक्ष मी आहे जलव्यवस्थापनाचा. आम्ही जर पाणी नागपूरला देतो त्यामुळे 40% लिकेज आहे. जेवढं पाणी आम्ही देतो त्याचं 40% पाणी वाहून जातं. काही ठिकाणी चिल्लू पंप लावले आहे, काही ठिकाणी मोठे मोठे व्यावसायिकांनी जास्तीचा पाणी उचल केलेला आहे. त्यामुळं जिथे टिल्लू पंप लागले आहे, जिथे या ठिकाणी अवैध पद्धतीने पाणी घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहे, तर असे आम्ही जे अवैधपणे पाणी घेणाऱ्या लोकांना हुडकून काढलं आहे त्यांनाच नोटीस दिलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.